नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. वाशिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वाशिष्ठी शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. पुणे ते महाड बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पुणे ते महाड विद्यार्थी मित्रांनो वरंधा घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. सिंहगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सिंहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती आहे? बघा भीमा नदीची महाराष्ट्र राज्यामधली एकूण लांबी किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. 451 किमी बघा भीमा नदीची महाराष्ट्र राज्यातली एकूण लांबी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. तापी नदीवरचं हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा तापी नदीवरचं हातनूर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचार. पानशेत बघा पानशेत बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा पानशेत बघा हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये असून ते आंबी नदीवरचं बघा एक महत्त्वपूर्ण धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. तोरणमाळचे पठार बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. तोरणमाळचे बघा पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. बल्लारपूर बल्लारपूर बघा हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बल्लारपूर बघा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. त्र्यंबकेश्वर बघा त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये आपण सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलं. काटेपूर्णा हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा काटेपूर्णा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा काटेपूर्णा हे अभय अरण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत. कृष्णा नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे. बघा नीरा पैनगंगा पवना पंचगंगा बघा पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. राज्यपाल होण्यासाठी खालीलपैकी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहे? बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक पाहिजे? तर वयाची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना बघा कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याचं उत्तर काय असेल? सन 1953 या वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली होती? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने बंगाल प्रांतामध्ये बघा कायमधारा पद्धत त्यांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. वॉशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, वॉशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. वॉशिम बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कत्तलखाना कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? देवनार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुणे जिल्ह्यामध्ये बघा, पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? खडकवासला हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोठ्या नदीवर बघा खडकवासला हे धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? बघा, भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? योग्य उत्तर काय असेल? गंगा नदीमधला डॉल्फिन बघा या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. वंदे मातरम बघा हे गीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वंदे मातरम बघा हे गीत सर्वात प्रथम सन 1896 बघा या वर्षी सर्वात पहिल्यांदा वंदे मातरम बघा हे गीत गायण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलं? अलमट्टी. बघा, अलमट्टी हे धरण बघा कृष्णा नदीवरचं धरण आहे. कोणत्या राज्यामध्ये धरण असेल? बघा, कृष्णा नदीवर धरण म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. अलमट्टी हे धरण आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? विजय घाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलं? वीर सावरकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? वीर सावरकर बघा, वीर सावरकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा विद्यार्थी मित्रांनो पोर्ट ब्लेअर, अंदमान. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 सांभर बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सांभर हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. सांभर बघा हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो बघा सांभर बघा हे सरोवर राजस्थान या राज्यामधलं सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ढिंग एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? ढिंग एक्सप्रेस बघा, ढिंग एक्सप्रेस बघा हे कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? बघा, ढिंग एक्सप्रेस बघा हे हिमा दास यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उच्च न्यायालय बघा, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टामधील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये विचारले 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? 600 ते बघा 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण या ठिकाणी 7 या ठिकाणी सदस्यसंख्या असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, ब्राह्मणाचे कश्यप, तृतीय रत्न, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म बघा ही सर्व पुस्तके महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते.
प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? सतीची पद्धत विचारली, कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.